हो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात स्वयंपाक कोण करणार म्हणून त्या चौघांनी चिठ्ठी पाडून ज्याचं नाव येईल त्याने स्वयंपाक करायचं असं ठरवलेलं असतं. तेव्हा नंदिनी चिठ्ठी काढते, तेव्हा नाव येतं जीवा. तेव्हा जीवा पार्थला बोलतो, काय यार काय चिठ्ठ्या बनवल्यास तू? तेव्हा पार्थ बोलतो, हे राहू दे हां, तुझ्या बायकोनीच काढली तुझ्या नावाची चिठ्ठी. तेव्हा काव्या बोलते, तेव्हा नंदिनी बोलते, आता पार्थ तुम्ही चिठ्ठी काढा. तेव्हा काव्या बोलते, नाही नाही ताई, मला यांच्यावर विश्वास नाही, आता मी चिठ्ठी काढते. आता जन्मजय देशमुखांचं नाव आलं ना, आता बघ पार्थ देशमुखांचं नाव येईल. काव्या चिठ्ठी उचलते आणि शांत होते. बघते तर पार्थ बोलतो, कोणाचं नाव आहे, कोणाचं नाव आहे? तेव्हा काव्या चिठ्ठी दाखवते तर काव्याचंच नाव असतं. तेव्हा काव्य काव्य जीवाकडे बघते. तेव्हा पार्थ बोलतो, बरोबर आहे, मागच्या वेळेस मी आणि नंदिनीने स्वयंपाक केला होता ना, आता तुम्ही दोघांनी मिळून जेवण मस्त बनवायचं आहे. इकडे रम्या आणि वसू त्यांच्या बेडरूममध्ये असतात. रम्या जीवा आणि काव्याचे फोटो असे बेडवर पसरून त्याच्यावर हात ठेवून झोपलेली असते आणि बोलत असते की आई केवढं मोठं घबाड लागले आपल्या हाती, मी खूप खुश आहे आई, चल ना पटकन आपण मामीला जाऊन सांगूया, हे सगळे फोटो दाखवूयात. तेव्हा वसू बोलते की रम्या मूर्ख आहेस का तू जरा? तेव्हा रम्या बोलते की अगं आई काय झालं? तेव्हा वसू बोलते की अगं मूर्ख, हे बघ मानिनी हे फोटो पाहून जरा हादरेलच, पण तुला कळतं आहे का, ती आपल्या मुलांच्या संसारासाठी सावरासावर करेल आणि पुरावे कधीही एकट्यात नसतं दाखवायचे, गर्दीत दाखवायचे असतात, कळलं का? तेव्हा बसू बोलते, रम्या मला का असं वाटतंय की आपल्या हाती अजून काहीतरी मोठा पुरावा लागणार आहे म्हणून. तेव्हा रम्या बोलते, आई अगं काय तू वेडी आहेस का? हे एवढे पुरावे काफी आहेत ना, अजून काय मोठं पाहिजे हेच किती मोठं आहे. तेव्हा वसू बोलते की नाही रम्या, मला अजूनही वाटते. तेव्हा रम्या बोलते, गप्प बस ग आई, आणि ती पूर्ण पुरावा घेते, चल चल मामीला सांगू. तेव्हा रम्या बोलते, ठेवते खाली सगळं. तेवढ्यात रम्या खाली ठेवते. तेव्हा वसूला टॅटू कार्ड दिसतं. तेव्हा वसू बोलते की टॅटू कार्ड? तेव्हा वसू बोलते, रम्या मला सांग, या दोघांच्या बॉडीवर कधी टॅटू वगैरे पाहिलेत का ग एकमेकांच्या नावाचे? तेव्हा रम्या बोलते, नाही ग, त्यांच्या बॉडीवर तर कधी काही दिसले नाही. वसू बोलते, पण हा पण खूप मोठा पुरावा असू शकतोय. तेव्हा रम्या ते कार्ड हातात घेते आणि कार्डचा पत्ता बघते आणि बोलते की आई, आपल्याला जरी त्यांचं काही सापडत नाही तर आपण शोधून काढूया ना, आणि इथे जाऊन बघूया या टॅटू सेंटरला. इकडे जीवा आणि काव्या किचनमध्ये कामाला लागतात. जीवा मिक्सरमध्ये दळत असतो आणि काव्या तिकडे चपाती बनवत असते. तेव्हा जीवा बोलतो, अरे यार, आणि काव्याला बोलतो की मला जरा मीठ देतेस का, मी मीठ टाकायचं विसरलो. तेव्हा काव्या मीठ देते आणि काव्या काहीतरी बोलणार, तेव्हा बोलते नाही नाही. तेव्हा जीवा बोलतो, अगं बोल ना, काय झालं? तेव्हा काव्या बोलते की इथे आली ना, तर मागच्या वेळेस आपण ज्या कामासाठी जेव्हा आलो होतो इथे, तेव्हा मला ते सारखं तेच आठवत होतं. तू इथेच जाळून घेतलं होतंस ना तुझा टॅटू, दुखतंय का अजून? तेव्हा जीवा बोलतो, डोंट वरी, ठीक आहे मी आता. तेव्हा काव्या बोलते, डोंट माइंड हां जीवा, मी असं विचारलं म्हणून, कारण की इथे त्या दिवसानंतर आपण इथे आलो आहे ना, तर मला ते सगळं आठवत होतं. तेव्हा जीवाही बोलतो की मलाही सारखं तेच आठवत होतं, म्हणून मी लवकर वरती गेलो होतो ना, काही पुरावा आहे का नाही ते बघण्यासाठी, पण नाही सापडला. मिथून काकांनी सगळेच पुरावे नष्ट केले आहेत. तेव्हा काव्य बोलते, मिथून काकांनी तर सगळे पुरावे नष्ट केले, पण आपल्या मनातल्या आठवणींची राख कशी होणार? तेव्हा जीवा बोलतो, की आपण पार्थदादा आणि नंदिनीसोबत आपला जो काही लपंडाव चालू आहे तो नात्यांसाठीच आहे ना, त्याच्यामुळे आपण काही चूक करत नाही अगं. तेव्हा जीवा बोलतो, तू दुसऱ्या घरात असती, दादा दुसऱ्या घरात असता, किंवा मी दुसऱ्या घरात नंदिनीला घेऊन असतो, तर एक गोष्ट वेगळी होती का, आपण त्यांना सांगू शकलो असतो. आता आपण त्यांना सांगून आपण त्यांना फक्त दुखावणारच आहोत, आणि म्हणून मला त्यांना दुखवायचं नाही आहे, आणि मी नंदिनीला नाही दुखवू शकत, बिकॉज आय लव्ह हर. जीवा बोलतो आणि शांत होतो. काव्य जीवाकडे बघते. इकडे पार्थ आणि नंदिनी असते. तेव्हा पार्थ बोलतो, काय यू लव्ह जीवा, म्हणजे आई म्हणते लग्नानंतर होईलच प्रेम, ते खरंही वाटतं? तेव्हा नंदिनी बोलते, अहो शांत बसा, हळू बोला, कोणी ऐकेल. तेव्हा पार्थ बोलतो, या फार्म हाऊसमध्ये आपल्या चौघांशिवाय कोणी नाही, बसा बसा पटकन तुम्ही ते. तेव्हा पार्थ आणि नंदिनी चेअरवर बसतात. तेव्हा पार्थ बोलतो, मी काय म्हणतो माहिती का, मी आणि काव्या कुठेतरी बाहेर जातो मस्त, आणि तुम्ही मस्त जीवाला प्रपोज करा. नाहीतर काय करतो, मी आणि काव्या मस्त छोटंसं डेकोरेशन करतो, आणि तुम्ही मस्त काय प्रपोज करायचं ते जीवाला प्रपोज करा. कसं करा माहिती का, गुडघ्यावर मस्त बसून असं छानसं गुलाबाचं फूल द्या. तेव्हा नंदिनी हसत असते आणि बोलते, अहो. तेव्हा नंदिनी बोलते, अहो तुम्ही चहा घ्या आधी, मला तर असं वाटतंय ना की माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हीच एक्सायटेड आहात. तेव्हा पार्थ बोलतो, हो, कारण की मला माझ्या भावाला सुखी बघायचे. तेव्हा नंदिनी बोलते, हो, आणि मला सुद्धा माझ्या बहिणीला आनंदात बघायचे, तेही तुमच्यासोबत. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही त्याची काळजीच करू नका. ज्या दिवशी माझी आणि काव्याची लग्नगाठ बांधली गेली ना, त्या दिवशीच मी त्यांच्या सुखी संसार करायचा निर्णय घेतला होता.
तेव्हा नंदिनी बोलते की हे मात्र तुम्ही खरंच बोलतायत, कारण की काव्य तुमच्याशी कितीही तुसड्यासारखी वागत होती ना, तरीही तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम होता आणि तिच्याशी किती प्रेमाने वागत होतात. तेव्हा नंदिनी सांगत असते की किती प्रेमाने जपलं तिला. तेव्हा पार्थही बोलतो की तुम्ही पण माझ्या भावाचे किती वाईट शब्द झेललेत, तेव्हा तुमच्याशी कसा वागत होता तरीही तुम्ही संयमी ठेवलात. ते सगळं नंतर आम्हाला कळत होतं. त्यानंतर आपण 3M फ्रेंड्स झालो, म्हणजे आपण एकमेकांचे कानच बनलो. जसे काही मागच्या टायमाला आपण फार्म हाऊसवर आलो होतो, तरी पण काव्य आणि जीवा आपल्यामध्ये असून नसल्यासारख्या होत्या. पण आज बघितलं ना, हे सगळं आपल्या संयमामुळे झालं आहे. तेव्हा नंदिनी बोलते अगदी खरं बोललात तुम्ही. इकडे जेव्हा जीवा बोलतो काव्याला की आय लव्ह हर, तेव्हा काव्य खूप खुश होते आणि बोलते खरंच. तेव्हा जीवा बोलतो हो अगं, अगदी आपल्यासोबत जो प्रसंग घडला त्यानंतर माझा प्रेमावरचा विश्वास उडलाच होता, पण नंदिनीने जादू केली अगं, आणि त्यातून एक नवीन जीवाचा जन्म झाला. तेव्हा काव्या बोलते अरे वा क्या बात आहे, पण तू मग हे प्रेम व्यक्त केलेस की नाही ताईजवळ? तेव्हा जीवा बोलतो नाही अगं, मला भीती वाटते. तेव्हा काव्यात एकदम फ्लोमध्ये बोलते अरे काय अर्थ आहे याला, आणि भीती कसली वाटते? अरे बोलून मोकळं व्हायचं, जसं तू मला बोलला होतास ते. तेवढ्यात जीवाही काव्याकडे बघतो आणि काव्याही शांत होते. तेव्हा काव्या बोलते सॉरी. तेव्हा जीवा बोलते नाही अगं इट्स ओके. तेव्हा जीवा बोलतो इट्स ओके. तेव्हा काव्य बोलतो नो इट्स नॉट ओके. हे बघ ना, आत्ता मी जेन्युइनली खरंच खूप खुश आहे तुझ्यासाठी, पण मी नकळत बोलून गेले. कारण माहिती आहे, कारण सिम्पल आहे खरं तर. जोपर्यंत मी माझ्या मनातलं बोलून मोकळं होत नाही ना, तोपर्यंत मला आपला भूतकाळ सुखाने जगू देणार नाही जीवा. तेव्हा जीवा बोलतो अगं ठीक आहे अगं, जाईल ते डोक्यातून तुझ्या. तेव्हा काव्य बोलते तुझ्या डोक्यातून गेलं? तेव्हा जीवा तिच्याकडे बघतो आणि बोलतो हो अगं. तेव्हा काव्य बोलते मग मला ठसका लागल्यावर माझ्या डोक्यावर पाणी ओतायला का आलास जीवा? तेव्हा काव्य बोलते सांग का आलास जीवा? तेव्हा जीवा शांत होतं. तेव्हा काव्य बोलते जीवा कसं आहे ना, आपल्या भूतकाळाच्या आठवणी आपल्यासाठी फक्त फुसट झाल्या आहेत, पण अजून डोक्यातून गेलेले नाही आहेत. आपण दोघांनीही आपल्या भूतकाळाचा हात सोडला असला तरी आपल्या वर्तमान काळाचा हात पकडायला अजूनही आपलं मन खातं आहे जीवा. तेव्हा जीवा बोलतो माझंही तेच होते, पण काय करावं काही सुचत नाही आहे. तेव्हा काव्य बोलते सांगून मोकळं व्हावं. तेव्हा काव्य बोलते सांगून टाकू जीवा. हे बघ, जोपर्यंत त्यांना आपला इतिहास सांगितलं जाणार नाही तोपर्यंत आपला इतिहास पुसला जाणार नाही. हे बघ ना आत्ता, हे बघ इथे आपण चौघंच आहे, बाकी कोणीही नाही आहे. बसूयात ना, सोबत बसूयात, समजावून सांगू त्यांना सगळं. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही नाही, इट्स अ बॅड आयडिया. तेव्हा काव्य बोलते जीवा अरे ऐक ना, जे नातं आपल्याला नकोसं होतं ते नातं हे दोघं आपल्याला इथपर्यंत घेऊन आले जेन्युअनली. आता जर त्यांना कळलं की त्या नात्यात ती दोघं जेन्युअन होती, प्रामाणिक होती, तर त्यांना किती वाईट वाटणार आहे. आणि तेव्हा जर त्यांनी आपला हात झिडकारला ना, तर ते आपला हात कधीच पकडणार नाहीत परत जीवा. तेव्हा जीवा बोलतो तेही खरं आहे म्हणा. तेव्हा काव्य बोलते म्हणूनच म्हणते मी आत्ताच टाईम आहे, लेट्स डू इट, सांगून टाकूया. तेव्हा काव्य बोलते बघ, हवं तर तू काहीच बोलू नको, मीच ताईशी आणि पार्थशी बोलते नाव आय कॅन डू इट. आणि काव्या चालली जाते. जीवा तिला आवाज देतो काव्या पण काव्या चालली जाते. इकडे पार्थ नंदिनीला बोलत असतो इवन आय कांट वेट. काव्य त्यांच्या मनातलं कधी सांगताय ते वेट करतोय मी. त्यांना कळतंय वळतंय सुद्धा, पण डेअरिंग कधी करतात काय माहिती. तेव्हा नंदिनी बोलते मग मी त्यांना पुश करू का? तेवढं काव्य आणि जीवा तिथे येतात आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा पार्थ बोलत असतो की काय आहे ना, काव्यानी हे लग्नही मान्य करावं आणि प्रेमही व्यक्त करावं, आणि ते मनापासून करावं असं मला वाटतंय. काव्य हे लग्नही मान्य करतील आणि प्रेमही मान्य करतील त्या शेवटच्या टप्प्यात, याचा मला आनंद आहे. तेव्हा काव्य आणि जीवा एकमेकांकडे बघत असत. तेव्हा नंदिनीही बोलते नंदिनी बोलते मला सुद्धा असंच वाटतंय. म्हणजे याआधी त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं, मिस के म्हणायची मी तिला. तेव्हा पार्थ बोलतो काय, जीवाने मला सांगितलं नाही. इकडे काव्य आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा नंदिनी बोलते झालं, गेली ती मुलगी आता. तेव्हा नंदिनी बोलते सांगायचा मुद्दा असा की त्यांनी त्यांच्या भूतकाळाचा हात सोडलाय, वर्तमानाचा हात धरलाय, त्यामुळे मी त्यांची साथ कधीच नाही सोडणार. खूप दुःख भोगलंय हो त्यांनी, आता मी त्यांच्या दुःखाचं कारण मला नाही व्हायचंय. जीवा आणि काव्याला खूप छान वाटत असतं त्यांच्या गप्पा ऐकून. तेव्हा पार्थ बोलतो मलाही सुद्धा त्यांच्या दुःखाचं कारण व्हायचं नाही, आणि त्या माझ्यामुळे दुःखी झाल्यात, मलाच जास्त त्याच्यापेक्षा जास्त वाईट वाटेल. तेव्हा पार्थचं लक्ष जातं आणि बोलतो हे आमचं बोलणं चोरून ऐकतायत. तेव्हा ते दोघं सावरतात आणि बोलतात नाही ते. तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट, काहीतरी जळायचा वास होतो. तेव्हा पार्थ आणि नंदिनी पळत जाते, काव्य आणि जीवाही जातात. तेव्हा नंदिनी पटकन बोलते चपाती, पटकन गॅस बंद करते. तेव्हा काव्य हात लावणार, तेव्हा नंदिनी बोलते की अगं चटका बसेल ना, हात नको लावूस. तेव्हा जीवा बोलतो की चपाती कडक झाली वाटतं. पण काव्य बोलते सॉरी देशमुख, सॉरी ताई. तेव्हा पार्थ बोलतो अहो सॉरी काय बोलतायत, कडक चपाती आणि कडक स्वभावाची बायको आवडते मला. तेव्हा
तेव्हा काव्य पार्थला फटका मारते. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही तिची काहीच चूक नाही आहे, सॉरी, चपाती मीच भाजत होतो आणि माझ्याकडनं गॅस ऑफ करायचा राहिला, आय एम सो सॉरी नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते अरे हो हो किती टेन्शन घेत आहेत, चला मसाला पापड आवडतो ना तुम्हाला, आपण मस्त कांदा टोमॅटो टाकून शेव टाकून मसाला पापड बनवूया. तेव्हा तेव्हा पार्थ बोलतो देखो इथेच टोमॅटो आणि कांदा. तेव्हा नंदिनी बोलते चला आपण करूया. तेव्हा नंदिनी पार्थ जातात आणि बोलतात, पार्थ बोलतो वा 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 कडक काहीतरी खायला छान मिळणार. तेव्हा काव्याला इकडे हसायला येत असतं. इकडे वसू आणि रम्या त्या टॅटू पार्लरमध्ये येतात आणि त्या टॅटू पार्लरवाल्याला विचारतात की 1 मिनटं तुमच्याशी बोलायचे, जरा इकडे येतात का. तेव्हा तो बोलतो की बरं ठीक आहे. तेव्हा ते त्यांना विचारत असतात. रम्या फोटो दाखवते आणि बोलते ह्या मुलाने तुमच्याकडे टॅटू काढलं होतं का. तो बोलतो नाही सांगता येत मॅडम. तेव्हा रम्या विचारते की ह्या मुलीने काढलं होतं का फोटो दाखवून काव्याचा. तेव्हा तो बोलतो की नाही मॅडम, आता खूप सारे टॅटू काढायला येतात, एवढ्यांचं चेहरा लक्षात नाही राहत. तेव्हा वसू बोलते तुम्ही काही डोळ्यावर पट्टी बांधून काढतात का. तेव्हा रम्या बोलते आई सॉरी हां, अहो ते आम्ही थोडा अडचणीत आहोत म्हणून. तेव्हा रम्या बोलते बरं मग तुमच्याकडे रेकॉर्ड्स असतील ना. तेव्हा तो बोलतो की नाही ते आम्ही शिफ्ट झालो आहे नवीन, त्याच्यामुळे रेकॉर्ड्स नाही आहेत सगळे. तेव्हा वसू बोलते अरे माझ्या कर्मा. तेव्हा तो मुलगा बोलतो पण मग माझा भाऊ पण टॅटू आर्टिस्ट आहे, कदाचित त्याने काढला असेल यांच्यावर टॅटू वगैरे. तेव्हा रम्या बोलते हो का, कुठे आहे तुमचा भाऊ. तेव्हा तो बोलतो दुबईला. तेव्हा वसू बोलते दुबईला आणि कधी येणार आहे. तेव्हा तो बोलतो की 16 तारखेला. तेव्हा रम्या बोलते अगं परवाच आई. तेव्हा वसू बोलते हो पण तो बोलतो 16 तारखेला नाही 16 जानेवारीला. तेव्हा वसू बोलते बरं जा तुम्ही, क्लायंट वाट बघतायत तुमची. तेव्हा तो जातो आणि रम्याचं लक्ष अचानक तिथल्या पोस्टरवर जातं. रम्या एकदम बघतच असते पोस्टरकडे. तेव्हा वसू बोलते रम्या काय. तेव्हा वसू बोलते अगं काय बघतेस. तेव्हा रम्या त्या पोस्टरकडे हात दाखवते आणि बघता तर काय, जीवाने काढलेला टॅटू काव्याचा आणि त्याचा फोटो असतो आणि जीवाने काढलेला छातीवरचा टॅटू दाखवतो असा फोटो असतो. तेव्हा रम्या शॉक होते वसूही. इकडे नंदिनी आणि पार्थ मस्त मसाला पापड बनवत असतात. तेव्हा ते दोघं बोलत असतात की कंजूशी करू नका हां, भरपूर मटेरियल टाका. तेव्हा जीवा काव्याला एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा जीवा बोलतो बघितलंस किती वेडे, आपल्याकडनं चुकलेलं जेवणसुद्धा आवडीनं खायचं म्हणतायत. तेव्हा काव्य बोलते आपल्यामुळे बिघडलेले संसार ज्यांनी दुरुस्त केले जीवा, त्यामुळे ही गोष्ट खूप छोटी आहे. आता तू काही म्हण जीवा, आपल्यामुळे यांना नाराज करून चालणार नाही. तेव्हा ते मस्त चौघे पार्थ जीवन त्यांच्याकडे बघतो आणि बोलतो अरे या इकडे तुम्ही पण या, तुम्हालाही खायला मिळणार आहे. तेव्हा ते चौघे मस्त तो मसाला पापड बनवलेला खात असतात. इकडे वसू आणि रम्या बोलतात की वसू बोलते अरे बापरे. तेव्हा रम्या बोलते आई म्हणजे जीवाच्या छातीवर काव्य नावाचं टॅटू होतं. तेव्हा रम्या बोलते आई तुला आठवते का, जीवाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी फार्म हाऊसवर जीवा शेकोटीत पडला नव्हता, त्याने काव्याचा नावाचा टॅटू जाळला होता. तेव्हा वसू बोलते नक्कीच जाळला असणार, कारण की त्याचं आणि काव्याचं प्रेम प्रकरण नंदिनीसमोर येऊ द्यायचं नव्हतं ना. तेव्हा वसू बोलते आता हा पुरावा आपल्या हाताशी लागला आहे. तेव्हा रम्या बोलते आपण तर सांगूच शकतो ना जीवाने कितीही लपवलं असलं तर. तेव्हा वसू बोलते की आता जीवाला म्हणावं सगळ्यांसमोर हे गोष्ट छाती ठोकपणे कबूल कर. तेव्हा रम्या बोलते नाही तर. ती पटकन त्या टॅटूचा फोटो काढते आणि बोलते नाही तर आपण हा फोटो सगळ्यांकडे व्हायरल करायचा. आणि रम्या फोटो काढून त्या फोटोकडे बघत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.